जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बालराम कृष्ण बालराम जय कृष्ण बालराम। जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति विद्रुंग गोविंद स्वामिनिति नामिने। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं स्वागत आहे। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं आतापर्यंत? कोण सांगेल? प्रभूजी, आपण गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं की श्रीकृष्णांनी सांगितलं की कुठे म्हणजे मेडिटेशनसाठी आपण कुठे बसायचं, त्याच्याबद्दल त्यांनी डिस्क्राईब केलेलं. आणि मग ते बसताना ती जागा कशी असावी, पवित्र असावी. म्हणजे आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहोत, तर सुरुवातीच्या स्टेजला ती पवित्र का असावी, जेणेकरून आपलं ध्यान म्हणजे श्रीकृष्णांवरती कॉन्सन्ट्रेट होईल आणि आपण मेडिटेशन करू शकू. त्यानंतर मग त्यांनी पोझिशन कशी असावी त्याबद्दल सांगितलं. म्हणजे आपण जेव्हा बसू त्यावेळेला आपल्या शरीराची पोझिशन कशी असायला पाहिजे ह्याबद्दल सांगितलं होतं. करेक्ट करेक्ट.
आणि ह्या सगळ्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता की आपलं मेडिटेशन चांगल्या क्वालिटीचं व्हावं. चांगल्या पद्धतीने व्हावं. ठीक आहे. आता आपण त्याचा रिझल्ट काय आहे ते बघून घेऊया. कृष्ण आपल्याला त्या 13 आणि 14व्या श्लोकामध्ये ते सांगतो. सॉरी, 15व्या श्लोकात सांगतो. 13व्या 14 मध्ये कंटिन्युएशन आहे त्या पोझिशनचं. तर प्रभू, आणि शेवटी आपण आणखीन एक पॉइंट ऍड करायचा होता. नंतर आपण ते तुम्ही एक चैतन्य महाप्रभूंनी सांगितले हरे केवलम, विसरलो मी ते हरे नाम नाम हरिनाम. हरे नाम हरे नाम एव केवलम. शेवटी आपण ते करेक्ट. तुम्ही एक इन्सिडेंट सांगितला की त्यांचे जे भक्त होते गोपालदास, नाव नाही आठवत, पण गोपाल. ते नाम घेत होते चैतन्य महाप्रभू. आणि नंतर त्यांनी विचारलं की नामाची एवढी ओढ आहे की मला ती जीभ दातांमध्ये पकडावी लागते. आणि नंतर त्यांनी सांगितलं की असं पण होऊ शकतं की आपण कुठेही म्हणजे आपला प्राण जाऊ शकतं, त्याच्यामुळे आपण सतत ते संकीर्तन जे आहे, जे नामस्मरण आहे ते चालूच ठेवावं. आणि करेक्ट. त्यानंतर त्यांनी जे आहे करेक्ट. ते केलं. मस्त, खूप छान. तर आता आपण 13 14 बघू आणि आपण आज 15वा पण प्रयत्न करू. दोन्ही जरा थोडे कॉम्प्लेक्स आहेत आणि थोडे मोठे आहेत श्लोक. तर आपण प्रयत्न करू दोन्ही बघायचा. तर अध्याय 6 श्लोक संख्या 13 आणि 14. समम काय शिरो ग्रीवम धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रम स्वम दिशश्चानवलोकयन् प्रशांतात्मा विगतभीर् ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. अनुवाद. हरे कृष्ण. मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता काय झालंय की कृष्णाने 9व्या श्लोकापर्यंत मन आणि मनावर विजय कसा मिळवता येतो, मनावर विजय मिळवल्यावरती काय फरक पडतो वगैरे ह्या सगळ्या बद्दल सांगितलं त्याने. आणि तो बेसिस आहे मनावर विजय मिळवणं, म्हणजेच ध्यानयोग करता येणं शक्य आहे. आता गंमत काय होते की एखाद्या व्यक्तीला, मुलाला समजा ABCD लिहिता येत नाही, 1 2 3 4 पण लिहिता येत नाही, आणि त्याला आपण डायरेक्टली जर का हायर लेवल स्टडीजला टाकलं तर काय होणार आहे, तो सक्सीड होऊ शकणार नाही. त्यामुळे त्या बेसिक फंडामेंटल्स ज्या आहेत त्या सेटअप होणं, क्लिअर होणं आवश्यक आहे. तसंच ध्यान योगावरती त्या मार्गावरती जर पुढे जायचं असेल तर मनावरती कंट्रोल असणं मॅन्डेटरी आहे. म्हणून कृष्णाने मना रिलेटेड आधी सांगितलं 9व्या श्लोकापर्यंत की मन 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 काय रोल प्ले करतं आणि त्याला कंट्रोल करणं, आणि किंवा नाही जर कंट्रोल करू शकलो तर काय फायदा काय नुकसान आहे ते. मग त्यांनी मेडिटेशनला त्या इन्फॉर्मेशनला सुरुवात केली की पहिल्यांदा तो बोलतो की कोणत्या स्थळी बसावं. हा, मग नंतर 11व्या श्लोकामध्ये कसं बसावं ते त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. आणि ते आता या 13व्या आणि श्लोकामध्ये ती जे पोस्चर असते, आसन जे असतं, त्या आसनाबद्दल सांगितलेलं आहे की आता आपलं समम काय शिरो ग्रीवम. ओके. काय म्हणजे शरीर, शिर म्हणजे आपलं डोकं, ग्रीवम म्हणजे जी आपली मान असते ना, मागची बाजू, त्याला ग्रीवम म्हणतात. म्हणजे समम एका स्ट्रेट लाईन मध्ये असलं पाहिजे. धारयन अचलम स्थिर. अचलम म्हणजे हल्लं नाही पाहिजे. म्हणजे समजा ही माझी स्ट्रेट लाईन आहे, ती अशी जरी झाली तरी स्ट्रेटच आहे ती, पण ती हल्ली नाही पाहिजे. कृष्ण बोलतो अशीच राहिली पाहिजे, स्थिर राहिली पाहिजे, अचलम. नंतर संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, म्हणजे प्रेक्ष म्हणजे बघणं,
आपण बोलतो ना प्रेक्षक, प्रेक्षक म्हणजे जो प्रेक्षण करतो. प्रेक्षण करणं म्हणजे बघणं, प्रेक्ष. संप्रेक्ष नासिकाग्रम, नासिका म्हणजे आपलं नाक, अग्रम म्हणजे त्याच्या वरती वरचा जो भाग असतो इकडचा तो. नासिकाग्रम सम म्हणजे स्वतःच्या नाकाचा जो वरचा टिप असतो, टिप ऑफ द नोज, त्याचं अवलोकन करणं, ते बघणं. पण ते बघताना मी इकडे तिकडे पण बघू शकतो ना, तर ते नको व्हायला. म्हणून दिशश्चा अनवलोकयन म्हणजे काय, इकडे तिकडे बाकीच्या सगळ्या दिशांमध्ये अनवलोकयन म्हणजे अवलोकन करू नये, बघू नये. आता तुम्ही प्रॅक्टिकली इमॅजिन करा, किती सिंपल आहे हे करणं. स्वतःची बॉडी स्ट्रेट ठेवणं, अजिबात हलायचं नाही, नाकाच्या डोळे अर्धे उघडे ठेवायचे, पूर्ण बंद नाही, पूर्ण उघडे नाही, आणि कुठेही न बघता, कुठेही शरीर न हलवता एकाच स्थळी बसून राहायचं. आणि त्याच्यानंतर पुढे प्रशांतात्मा विगत भीर. प्रशांत आत्मा म्हणजे आत्मा काय होतो, शांत होतो, नुसता नॉर्मल शांत नाही तर प्रशांत होतो एकदम. विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थित. ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं पाहिजे. आणि ते का, ते आपण बघूया. मनस संयम्य आणि मत चित्तो, मनावरती संयम ठेवायचं आणि चित्ताचं कॉन्सन्ट्रेशन कुठे असलं पाहिजे, तर मत म्हणजे कृष्णावरती. नंतर परत बोलतोय तो की युक्त आसीत मत्परः, म्हणजे संपूर्णपणे युक्त होऊन माझ्याच ठिकाणी स्थित हो. मत्परः, मी परमस्थान आहे, माझ्या ठिकाणी स्थित हो. हे या श्लोकाचा अर्थ आहे. ब्रह्मचारी असला पाहिजे. आणि आपण बघितल्याप्रमाणे हा 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये आपल्या शरीराच्या पोस्चर्स, मुद्रा असतात, त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. ते आसनावरती बसणं कसं असलं पाहिजे, मेंटॅलिटी कशी असली पाहिजे वगैरे. आणि तो भयमुक्त विगत भीर असला पाहिजे. भय कसलं नसलं पाहिजे त्याला, की आपण हे जे करतोय ते बरोबर आहे की नाही, त्याचं भय नसलं पाहिजे. आपल्याला कोणी डिस्टर्ब तर करणार नाही ना, आपल्याला जेवण वेळच्या वेळी मिळेल का, आपल्या शरीराचं संगोपन होईल का व्यवस्थित, आपल्याला कोणी हिंस्त्र पशु वगैरे खाणार तर नाही ना, ह्या कसल्याचही भीती नसली पाहिजे. कारण त्यांनी संपूर्णपणे कृष्णावरती स्वतःला सोडलं पाहिजे. आणि मच्चित्त आणि कृष्णावरती आपलं जे चैतन्य आहे ते त्याच्यावरती स्थित करणं. हरे कृष्ण. आता आपण एक एक गोष्टी जरा बघून घेऊया. आता आपण बोलू शकतो ना की जर मला ध्यानच करायचं आहे तर एका विशिष्ट पद्धतीमध्ये बसण्याची काय आवश्यकता आहे, मी कसंही ध्यान करू शकतो. एक शवासन नावाची गोष्ट पण आहे, झोपून म्हणजे एका शवासारखं पडून ते आसन आहे. तर कोणी बोलेल मी त्या पद्धतीने बसलो तरी काय प्रॉब्लेम आहे म्हणून वगैरे. पण गंमत काय असते, तर बसणं म्हणजे एका प्रकारची जी पोस्चर आहे, नुसतं बसणं नाही, तर एका प्रकारची जी पोस्चर असते आपली, ती अतिशय फंडामेंटल प्रायमरी लेवलचं आहे, रिक्वायरमेंट आहे, ज्याच्यामुळे मन आपलं केंद्रित होऊ शकतं आपलं. आणि काय असतं की आता काही काही अशा आपल्या शरीराच्या पोस्चर्स असतात ज्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला आरामदायी जाणवतात आणि काही गोष्टी आपल्याला म्हणजे कसरत वाटते ती आपल्याला. आता जेवायला जेव्हा आपण बसतो त्यावेळी एका व्यवस्थित पद्धतीने बसतो आपण ना, मांडी घालणं आणि व्यवस्थित असं बसणं, म्हणजे आडवं तिडवं बसत नाही किंवा झोपून आपण जेवत नाही. जेव्हा आपल्याला झोपायचं असतं त्यावेळी कोणी बसलेली व्यक्ती असेल आणि बसून झोपत असेल तर आपण त्याला बोलतो अरे नीट पडून झोप, असा नको झोपूस. जेव्हा क्रिकेट कोणी खेळत असतं त्यावेळी फलंदाजाची पोस्चर कशी असते, एक एक प्रकारची पोस्चर असते. जर का कोणी गाडी चालवत असेल तर त्याची पोस्चर कशी असते. तर ह्या ज्या पोस्चर्स असतात त्या पोस्चर्स अशा रीतीने ह्या अँगलनी डिवाइस केलेल्या आहेत ज्याच्यामुळे व्यक्तीला ती ऍक्शन करताना जास्तीत जास्त बेनिफिट मिळू शकतो. आता जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला
काय म्हणतात त्याला की त्याला त्याला समजा क्रिकेट खेळायचं, त्याला बॉलिंग करायचे, तर फलंदाज जसा पोस्चर ठेवतो तसा तसं पोस्चर गोलंदाज ठेवून चालत नाही. दोघांची वेगळी असते. सायकल चालवताना आपल्याला बाईकवरती आपण उभे राहत नाही, बसून चालवतो आपण. तसंच अष्टांग योग ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये सुद्धा वेगळे वेगळे आसन आहेत, ज्याच्यामुळे आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी अचीव करू शकतो. आणि त्याची जी रचना जी केलेली आहे ते पोस्चरची, ती अशा पद्धतीने केलेली आहे की कोणत्या पोझिशन मध्ये आपल्याला काय बेनिफिट मिळू शकतो त्या बेसिसवरती ते डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे काय की आसन जे कृष्णाने आता सांगितलेलं कोणत्या प्रकारे बसणं वगैरे, हे आपल्याला काय परिणाम अचीव करायचं त्याप्रमाणे कृष्णाने सांगितलेलं की कोणत्या प्रकारे बसा, कोणत्या प्रकारे तुम्ही बघा, कोणत्या प्रकारे तुम्ही बॉडीचं स्ट्रेट लाईन मध्ये ठेवा वगैरे. आणि म्हणजे हे कसं आहे की योगासनं भलेही आपलं शारीरिक आरोग्य सुधरवतात, पण त्याचा आसन म्हणजे योग करण्याचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो शरीराच्या दृष्टीने नाही केलेला. जर पतंजली महाराजांना जर विचारलं असतं की आज ज्याप्रमाणे योग लोक करतायत, आसनं करतायत, तर ते बोलतील की ह्या कारणाकरता मी योग म्हणजे हे पतंजली योग सूत्र लिहिलंच नव्हतं म्हणून. कारण इकडे आज लोक काय करतात की फक्त शरीर सुदृढ बनवण्याकरता योगाचा वापर करतात. पण योग हा जो शब्द जो आहे ह्याचा मूळ अर्थ आहे मिलन. म्हणजे आपण बोलतो ना, आपल्या घरी कोणी व्यक्ती अगदी अनपेक्षितपणे आली तर आपण बोलतो ना, अरे आज कसा योग आला, की तुम्ही आज कसे आमच्याकडे, म्हणजे आज तुम्ही कसे आम्हाला भेटलात. तर एका आत्म्याचं जेव्हा कृष्णाबरोबर मिलन होतं त्याला तो खरा योग आहे तो. तर तो योग मनात ठेवून, ते उद्दिष्ट मनात ठेवून जी आसनं पतंजली महाराजांनी बनवून ठेवली आहेत, म्हणजे लिहून ठेवली आहेत आणि त्याचं मार्गदर्शन केलंय, त्याचा ऑब्जेक्टिव्हच कृष्णाशी भेट होता. त्यामुळे हे शरीराच्या पलीकडे जाण्याचीच गोष्ट आहे. असं हे चालतच नाही की बाबा मी फक्त शरीराकरता या योगाचा उपयोग केलेला आहे आणि आत्म्याला मी आत्मा आहे की नाही ह्याची मला जाणीव पण नाहीये. हरे कृष्ण. ओके. एक छोटस आपण आता लगेच म्हणू शकतो ना की योग जर कृष्णाचं आहे तर मनाशी त्याचा संबंध असला पाहिजे. मग शरीराला इतकं का महत्व दिलंय, योगाला इतकं का महत्व दिलंय, म्हणजे आसनांना का महत्व दिलंय. तर आपण एक इन्सिडेंट बघूया. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा शंकरांचं पार्वती मातेशी लग्न झालं नव्हतं. आणि पार्वती माता त्यांच्याकरता त्यांच्यासारखे ते शंकर वर म्हणून मिळावे म्हणून तपश्चर्या करत होती. तर कालिदासांनी कुमार संभव ह्या महाकाव्यामध्ये हे लिहिलेलं आहे. तर ते आपण बघूया आपण. तर हा संस्कृत श्लोक आहे, त्याच लास्ट पार्ट आहे शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. तर झालंय काय की हा ती पूर्ण काव्य जे आहे ते कुमार म्हणजे कार्तिकेयाच्या जन्माबद्दल आहे, जो शिवा आणि पार्वतीचा पहिला मुलगा आहे. पण हा जो इन्सिडेंट जो आहे तो लग्नाच्या आधीचा आहे. त्यामुळे पार्वती माता हिमालयात कठोर तपस्या करत होती आणि तिची तपश्चर्या इतकी तीव्र होती की महादेव प्रसन्न झालेले, तिच्यावरती प्रभावित झालेले. म्हणून ते एका तपस्वीच्या वेशेमध्ये तिला भेटायला गेले आणि अत्यंत श्रद्धेने पार्वती मातेने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांची चांगली सेवा पण केली. आदरातिथ्य वगैरे सगळ्यांनी त्यांची सेवा केली. नंतर शिवा पार्वतींची चौकशी करतात की ते म्हणतात की तुम्हाला म्हणजे हे सगळं अग्नी वगैरे जो करायचा असतो यासाठी लाकूड आणि कुशागवत हे आपण बोललेलो ना 6व्या अध्यायामध्येच. तर ते एका प्रकारचं गवत असतं ज्याच्यामुळे इन्सेक्ट्स लांब राहतात.
आणि ते अंथरुणासाठी किंवा बसण्यासाठी आसनासाठी वापरलं जातं. हे सहज मिळत आहे का? तुम्हाला पाणी अंघोळीसाठी योग्य मिळत आहे का? तुमच्या क्षमतेनुसार तपश्चर्या तुम्ही करत आहात का? खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. किंवा तुम्ही स्वतःला जास्त मेहनत करत आहात का? ओके. कारण आध्यात्मिक साधना करण्यासाठी निरोगी शरीर ही अनिवार्यपणे पहिली गरज आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर असं कधी कधी लोक एक्स्ट्रीम मध्ये जातात की त्यांना म्हणजे कोणत्याही प्रकारची साधना करत नाहीत, जे सुद्धा चुकीचं आहे. आणि कधी कधी लोक शरीराची पूर्णपणे म्हणजे निष्काळजी असतात शरीराबद्दल, कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही, तर तेही चुकीचं आहे. आणि कृष्ण आपल्याला 16-17व्या श्लोकामध्ये आपल्याला शिकवतो की शरीराची अति पण नको आणि कमी पण नको अशी काळजी घ्यायला. तर धर्माचं पालन करण्याकरता शरीर हे एक साधन आहे आणि फंडामेंटल साधन आहे ते एकदम. तर जर शरीर आजारी पडलं तर आपण काहीही करू शकत नाही. थकलेलं असेल तरी काही करू शकत नाही. त्यामुळे शरीराला प्रॉपरली मेंटेन करणं हे मॅन्डेटरी बनतं आपल्याला. आता हे आपण बोललो ह्याबद्दल, त्यामुळे मी जास्ती डिटेलमध्ये जात नाही. तर ताठ बसणं मागे समम काय शिरोग्रीव म्हणजे काय शिर आणि ग्रीव म्हणजे मान, डोकं आणि आपली पाठ हे एका लाईन मध्ये असावं. तर ह्याचं मेन कारण असं आहे, तर जर का आपलं शरीर झुकलं तर आपली लक्ष केंद्रित करणं म्हणजे अटेन्शन ठेवणं त्याची क्षमता कमी होते. आणि नंतर ते कमी कमी क्षमता होत गेल्याने ते अजून अजून कठीण होत जातं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम की तुम्ही तुम्हाला शरीर तुमचं सरळ ठेवू शकता थोडंफार, पण नंतर तुम्हाला कंटाळा आला की 1-2 मिनिटं 4 मिनिटानंतर तुमचं शरीर वाकतं. मग नंतर काय होईल की जे तुम्हाला 2-4 मिनिटं तुम्ही शरीर सरळ ठेवू शकत होता, ते नंतर ते 2-4 मिनिटं पण नाही जमणार ठेवायला. अजून थोडं 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 कमी होईल आणि जेवढं ते कमी कमी होईल तेवढं ते सरळ ठेवणं कठीण कठीण होत जाणार ते. नंतर मग काय होतो, आळसपणा अंगामध्ये येतो. आणि आळसपणा आल्यावरती ते काय म्हणतात की साधना करायला, आसनामध्ये बसायला ते प्रतिकूल बनतं, डिफिकल्ट बनत जातं. आणि त्यामुळे ह्या मार्गावरती चालणं फिजिकली पण डिफिकल्ट आहे आणि मेंटली पण डिफिकल्ट आहे. पण मग कोणी व्यक्ती बोलेल की माझी पाठदुखी आहे तर मी कसं करू शकतो, तर ठीक आहे, आपली जर पाठदुखी असेल तर जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही करा. त्या तुमच्या क्षमतेच्या पलीकडे करू नका, पण निदान जेवढी क्षमता आहे तेवढी तरी वापरा. ओके. आता आपण हे पण ह्याबद्दल बोललेलो आपण की स्वतःचा जो नाक आहे त्याच्या टोकाकडे टक लावून बघणं. आणि एका श्लोकामध्ये कृष्ण बोलतो सुद्धा की ते कसं बघायला पाहिजे म्हणून. तर डोळे अर्धे उघडे ठेवायचे. म्हणजे पूर्ण बंद केले तर झोप लागू शकते, पूर्ण उघडे ठेवले तर इतर गोष्टी आपल्याला दिसू शकतात, ज्याच्यामुळे आपलं मन विचलित होऊ शकतं. त्यामुळे अर्धे उघडे ठेवायचे आणि नाकाच्या टिपकडे बघायचं. तुम्ही स्वतः प्रयत्न करून बघा आणि 30 सेकंद किंवा 1 मिनिटापेक्षा जास्त तुम्हाला बघायला जमतंय का, हा तुम्ही प्रयत्न करू शकता. आता हे डिफिकल्ट आहे ते करणं. आणि दिशश्चानव लोकयन म्हणजे बाकीच्या एवढ्या सगळ्या दिशा आहेत तिकडे बघत नाही बसणं. तर आता गंमत कशी आहे की आपल्या आपल्या नाकाच्या टोकावरती असं काही विशेष अशी काही छान अशी गोष्ट नाहीये की जी आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि आपण त्याच्याकडे बघत राहू वगैरे. ओके. तर ती गंमत ह्याचाच कारण आहे की एक आपलं लक्ष पूर्णपणे जो आपला ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यावरती केंद्रित व्हावं, झोप लागू नये आणि आपण डिस्टर्ब होऊ नये कोणत्या इतर गोष्टींमुळे, मन आपलं भटकू नये.
आणि आध्यात्मिक जीवनावरती ती प्रगती चांगली स्टेडीली वाहत राहावी म्हणून ह्या गोष्टी ऍज अ फिजिकल बाउंड्रीज आणि रिस्ट्रिक्शन्स कृष्ण आपल्याला इंडिकेट करतो. तर मी जातो पुढे ह्याबद्दल. आपण ह्याबद्दल बोललेलो आहे. एक समरी मध्ये आपण बघून घेऊया की कृष्णानी म्हणजे 14व्या श्लोकामध्ये 4-5 फॅक्टर्स सांगितलेले जे मेडिटेशन करण्याचे प्रायमरी एलिमेंट्स आहेत. म्हणून तर प्रशांत आत्मा, मन एकदम शांत आणि प्रगाढ शांत झालं पाहिजे, नुसतं नॉर्मल शांत नाही. तर प्रगाढ शांत म्हणजे प्रशांत. भयमुक्त असलं पाहिजे, विगत भीत. ब्रह्मचारी व्रते स्थित, ब्रह्मचारीचं व्रत का असलं पाहिजे ते पण आपण बघून घेऊया. तर लैंगिक जीवन जे असतं ओके त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि मनसंयम्य मच्चित्तो म्हणजे हृदयात कृष्णाचं ध्यान करत राहायला पाहिजे आणि युक्त आसीत मत्पर, कृष्णाला जीवनाचं अंतिम ध्येय बनवलं पाहिजे. तर हे झाले प्रायमरी एलिमेंट्स. तर प्रशांत आत्मा म्हणजे काय, तर शांत आपण जेव्हा म्हणतो ती सामान्य शांतता असते. प्रशांत म्हणजे अतिशय शांततापूर्ण. तर योगी काय करायचे की मुद्दामून आश्रम अशा निर्जन स्थळी ते बनवायचे आणि एका पवित्र ठिकाणी राहायचे. त्यामुळे त्यांचं शरीर आणि टू अ गुड एक्सटेंट मन पण शांत झालेलं असतं ऑलरेडी त्यांचं. आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छा पण कंट्रोलमध्ये आणलेल्या असतात. त्यामुळे मनाला प्रॉपरली शांत बनवायला त्यांना तेवढी ती डिफिकल्ट नसतं. वासना नाहीये आणि नॉर्मल शारीरिक गरजा पण खूप कमी आहेत. अक्षरशः म्हणजे जे शरीर आणि आत्म्याला एकमेकांबरोबर जवळ ठेवण्याची जी गरज आहे त्याच्याकरता ज्या गोष्टी लागतात फक्त त्याचीच ते वापर करतात. ह्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या मनावरती टू अ सर्टन एक्सटेंट नियंत्रण ठेवलेलं आहे. ह्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची शांतता प्राप्त होते ज्याला कृष्ण प्रशांतात्मा असं म्हणतोय इकडे. नंतर काय होतं की जसं जसं आध्यात्मिक प्रगती होत जाते व्यक्तीला कळतंय की तो एक 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 पुढच्या पायरीवरती चाललेला आहे ह्या मार्गावरती, त्यावेळी त्याची शांतता अजून अजून वाढत जाते. आता ह्याच उलट जर आपण बघितलं तर काय होतं की जशा जशा आपल्या भौतिक गरजा वाढतात किंवा भौतिक इच्छा वाढतात आपल्या, तसं तसं आपली शांतता कमी कमी होत जाते. मिनिंग हा एक श्लोक जो आहे हा आपण दोन्ही अँगलनी बघू शकतो. जशा जशा भौतिक गरजा आपण कमी करतो तशी तशी शांतता वाढते. जशा जशा भौतिक गरजा आपण वाढवतो तशी शांतता आपली कमी कमी होत जाते. आणि हा आपण प्रॅक्टिकली स्वतःला आपण अनालाइज करून सुद्धा आपल्याला समजू शकतो हे की आपण किती शांत आहोत आत्मा आणि किती आपल्या भौतिक गरजा आहेत. बरं, आता ब्रह्मचर्य हे छोटी आधी काय आहे हे बघून घेऊया आपण. तर ब्रह्मचरती इति ब्रह्मचारी हा श्लोक आहे. म्हणजे ब्रह्मचारी या शब्दाचं डेफिनेशन काय आहे ते म्हणजे ब्रह्मचरती. चरती म्हणजे मिनिंग चालणं, वागणं किंवा त्या मेंटॅलिटीने राहणं. कोणती, तर आध्यात्मिक जगत आहे त्या मेंटॅलिटीने राहणं. म्हणजे आपण आत्मा आहोत हे जाणणं संपूर्णपणे आणि आत्म्याला ज्या फेवरेबल गोष्टी आहेत, आत्म्याच्या प्रगती करता ज्या फेवरेबल गोष्टी आहेत फक्त त्याचा वापर करणं आणि कंटिन्युअसली स्पिरिच्युअल अँगल ठेवायचा आपल्या मटेरियल लाईफ करता सुद्धा, हे जे शरीर मिळाले त्याच्यात सुद्धा. तर दोन पैलू आहेत ब्रह्मचार्याचे. पहिलं म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये अफर्मेटिव्ह म्हणतो आणि दुसरं त्याला आपण रेग्युलेटिव्ह म्हणू शकतो. म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक आहे फॉर द सेक ऑफ डुईंग इट इन टर्म्स ऑफ रेग्युलेशन. तर पॉझिटिव्ह मध्ये काय होतं की आपण आध्यात्मिक जे सत्य आहे ह्याचा आपला जो नातं आहे त्याच्याशी हे आपण संपूर्णपणे जाणतो. आपण आत्मा आहोत, आपण आध्यात्मिक आहोत,
आपण ह्या शरीरा रिलेटेड नाही आहोत ह्याची जाणीव पूर्णपणे होते आणि हे जे वास्तव आहे त्याच्याशी आपण एक रिलेशनशिप एस्टॅब्लिश करतो आणि ते परसू करत राहतो, आपण त्याचा पाठपुरावा करत राहतो. आणि भौतिक भौतिक गोष्टींकरता जगणं हा आपला हेतू नसतो त्याच्यामध्ये. तर आपण काय करतो की आपल्याला ओके, म्हणजे आता ऍडव्हान्स स्टेज आपल्याला कळून जातं की नॉर्मल ते ब्रह्म म्हणजे नुसतं असं काही लाईट आहे किंवा निर्विकार आहे असं नाही. आपल्याला ते शेवटी समजून जातं की आपल्याला तो तो कृष्णच आहे म्हणून. पण ते समजेपर्यंत सुद्धा ऑब्जेक्टिव्ह काय असतो की शरीराच्या बेनिफिट करता फक्त आपण काम नाही करत, आपण आत्म्याच्या बेनिफिट करता काम करतो. आणि रेग्युलेटिव्ह जे असतं ब्रह्मचर्य, त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला समज असते आपल्याला की काय चूक आहे, काय बरोबर आहे ते. आणि आपण जे बरोबर आहे तेच करतो आपण. पण त्याच्यामध्ये न करणं एखादी गोष्ट किंवा करावी म्हणून करणं हा ऑब्जेक्टिव्ह जास्ती असतो. तर आपण एखाद्या मुलाला सांगितलं की बाबा तू अभ्यास कर, तर आपण त्याला सांगतोय किंवा परीक्षेत 4 मार्क जास्ती मिळवायचे म्हणून तो अभ्यास करतोय, हा एक अँगल झाला. पण जेव्हा त्याला कळतं की बाबा नाही, मला चांगलं करिअर करायचंय, चांगलं मला पुढे जायचंय, अजून खूप चांगलं शिकायचं आणि त्याच्याकरता आता अभ्यास करणं आवश्यक आहे, तर तो पॉझिटिव्हली जेव्हा तो अभ्यास करतो, तर ह्या दोन्ही ऍस्पेक्ट झाल्या. तर त्यात ते 2 ऍस्पेक्ट म्हणजे इकडे कृष्ण सांगतोय की एक आहे रेग्युलेटिव्ह आणि दुसरं आहे अफर्मेटिव्ह. ना आता ह्याच्यामध्ये होतं काय की जेव्हा रेग्युलेशन स्टेजवरती व्यक्ती असते, त्यावेळी त्याला जाणवत असतं की शरीर आत्मा हे डिफरंट आहे आणि त्याला हेही जाणवत असतं की आपण शरीराकरता जेव्हा गोष्ट करतो त्याच्यामध्ये आनंद शरीराद्वारे इंद्रियांना आनंद मिळवणं हा एक सगळ्यात मोठा ऑब्जेक्टिव्ह असतो. आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शरीराला सर्वात जास्ती आनंद ना पैशाचं सुख, ना खाण्याचं सुख, ना कोणत्याही प्रकारचं सुख, पण सगळ्यात जास्ती आनंद शरीराला लैंगिक सुखामध्ये मिळतं. आणि ते सुख जे आहे ते जसं जसं वाढत जातं तसं तसं व्यक्तीला अध्यात्माची ओढ कमी कमी होत जाते. त्यामुळे काय सांगितलेलं आहे की जर का तुम्ही तुमच्या लैंगिक सुखाच्या आकर्षणाकडे तुम्ही जर कंट्रोल केला आणि तुम्ही स्वतःच्यापासून लांब राहिलात तुम्ही, तर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करता सगळ्यात मोठा जो अडथळा आहे तो तुम्हाला बाधणार नाही, तो तुम्हाला त्रास नाही देणार. त्यामुळे सांगितलेलं आहे की ब्रह्मचारी व्रते स्थितः, तुम्ही एखादी गोष्ट अध्यात्माचा एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायची असेल तर ब्रह्मचर्यचं पालन करणं आवश्यक आहे. आणि ते जर तुम्ही केलं तर तुम्ही नुसतं लैंगिक सुखाच्या आकर्षणाला तुम्ही नाही बोलत नाही आहात, तर तुम्ही बाकीचे जे इन्फिरियर आनंद आहेत त्याला पण तुम्ही नाही बोलताय, कारण लैंगिक सुख हे सर्वात मोठं आकर्षण आहे. आणि हे जे रिलेशनशिप आहे हे जर आपण कंट्रोल करू शकलो, हे जे अट्रॅक्शन आहे ते कंट्रोल जर करू शकलो आपण, तर मग प्रगती जास्ती सोपी बनत जाते. म्हणून तिकडे कृष्ण बोलतोय ब्रह्मचारी व्रते स्थितः. meaning आता गंमत बघा ना, साधं साधं हे आहे की एखाद्या व्यक्तीला एखाद्या बाईचं किंवा एखाद्या पुरुषाचं आकर्षण असलं, तर त्याच्या मनामध्ये जास्तीत जास्ती वेळा त्या इतर व्यक्तीचा विचार जास्ती येणार. त्यामुळे होणार काय आहे, त्याच्या मनामध्ये कृष्णा रिलेटेड विचार किंवा आध्यात्मिक प्रगतीचा विचार कमी कमी असणार. म्हणजेच काय झालंय की तुमचा जो आध्यात्मिक प्रगती हा जो ऑब्जेक्टिव्ह होता, ज्याच्याकरता तुम्ही योग करत होता, साधना करत होता, तो ऑब्जेक्टिव्ह डिफीट झालेला आहे. त्यामुळे ते मनात विचार सुद्धा यायला नको आणि त्या लेवलचा आपण कंट्रोल ठेवला पाहिजे. तर आपण ह्याबद्दल बोललेलं आहे की ब्रह्मचर्य हा 4 आश्रमांपैकी पहिलं आश्रम आहे. आणि असं आपल्याला वाटतं की ब्रह्मचारी हे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतो, पण असं नॉट नेसेसरी आहे की एखादी व्यक्तीने कोणता आध्यात्मिक कोणता पण घेतला
की मी एखादी गोष्ट करणार आहे, तर अशी व्यक्ती सुद्धा काही विशिष्ट कालावधीसाठी किंवा एखाद्या पवित्र महिन्यामध्ये ब्रह्मचर्याचं व्रत घेतो. आणि त्यामुळे लैंगिक जीवनापासून दूर राहणं हे एक ते गंभीर व्रत जे घेतलेलं असतं त्याचं पालन करण्यामध्ये एक खूप मदत होते. आणि हे जे अट्रॅक्शन असतं ते आपल्या जी चेतना असते त्याला म्हणजे अशा पद्धतीने जकडून ठेवते की त्याला त्यातनं बाहेर काढणं खूप डिफिकल्ट होतं. आणि एखाद्या व्यक्तीला म्हणजे स्वतः एक शरीर आहोत, आपण आत्मा नाही, ह्याची जाणीव जास्तीत जास्त होते. म्हणजे उलट जी जाणीव आहे, चुकीची जाणीव आहे, ती जेवढा तो फिजिकल अट्रॅक्शन त्याला असतं, तेवढं त्याला ती जास्तीत जास्त जाणीव होते. त्यामुळे जो आध्यात्मिक प्रगतीचा एक प्रवाह निर्माण झालेला असतो, जर का झालेला असेल तर, तर त्याला एक एकदम जसं जबरदस्तीने एक आळा घातला जातो त्याला. त्यामुळे त्याला सांगितलं जातं की ब्रह्मचारी व्रते स्थितः, हे जर तुम्ही ह्याचं पालन केलं तर तो जो आळा घालण्याचा जो प्रोसेस आहे त्याचं तुम्ही ब्रेक करू शकता. आणि तुम्ही त्या कठोर व्रतामध्ये स्वतःला बसवल्यानंतर तुमच्या इच्छा नुसत्या लैंगिकच नाही तर बाकीच्या इच्छा सुद्धा तुम्ही भोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. ओके, आता आपण प्रायमरी गोष्टी बघितल्या, तर आता थोडं एक ऍडव्हान्स लेवलची गोष्ट बघून घ्या. ते योग जेव्हा केला जातो त्याचं परम उद्दिष्ट काय आहे ते बघून घेऊया. तर श्रीकृष्णांना जाणणं हे जीवनाचं परम ध्येय आहे. आता आतापर्यंत भगवद्गीताच्या स्टेज पर्यंत आपण अशा लेवलला आलेलो आहोत की जिकडे कृष्ण अजूनही स्वतःला संपूर्णपणे एक्सपोज केलेलं नाहीये. त्यांनी स्वतःबद्दल संपूर्ण सत्य सांगितलेलं नाहीये. दरवाजा जो आधी बंद होता तो थोडासा त्यांनी उघडलेला आहे स्वतःच्या करता. थोडी थोडी माहिती इकडे तिकडे मध्ये मध्ये देत राहतोय, बट तो अजूनही त्यांनी प्रूव्ह नाही केलेलं की मी अल्टिमेट आहे, मी सुप्रीम आहे सगळ्यात. ते प्रूव्ह नाही झालेलं अजूनही, त्यांनी सांगितलेलं नाहीये. पण ह्या स्टेजला ते नाही आहे ह्याचा अर्थ नाही की ते पुढच्या स्टेजला आपल्याला कळत नाही. आणि 8व्या अध्यायामध्ये पोहोचल्यावरती कृष्ण हे जे सगळं मेडिटेशन जे बद्दल तो सांगतोय ना, त्याचं कल्मिनेशन म्हणजे त्याचं जे नेक्स्ट लेवलच्या स्टेजला जे जाणं आहे ते कसं लिंक होतंय ते आपल्याला तो कृष्ण 8व्या अध्यायामध्ये सांगतोय. तर आपल्या हृदयामध्ये जो परमात्मा स्थित आहे ते सुद्धा एक कृष्णाचं रूप आहे. तो जे जेव्हा योगी जेव्हा साधना करतो त्यावेळी त्याचा तो अंतर्यामी जो विष्णू रूप परमात्मा जो आहे त्याचा शोध घेण्याकरता आणि त्याच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश करण्याकरता तो योगाभ्यास करत राहतो. आणि प्रभुपादांनी सांगितलंय की ह्या व्यतिरिक्त योगाभ्यासाचा कोणताही हेतू नाहीये. म्हणजेच काय, तर आपण जे बघतो लोकांना योग भरपूर करतात गार्डन मध्ये किंवा योगाचे क्लासेस होतात वगैरे, त्या योगाचा आणि ह्या योगाचा काहीही संबंध नाहीये. ते लोक जी योग करतात ते फक्त शरीराच्या बेनिफिट करता करतात. त्यांना तर लोकांना माहिती पण नसेल की आत्मा नावाची काही गोष्ट शरीरामध्ये आहे म्हणून. आणि त्या अशा पद्धतीने जेव्हा योग केला जातो, हा म्हणजे नुसता वेळेचा अपव्यय नाही तर संपूर्ण जीवनाचा सुद्धा अपव्यय आहे. अरे प्रभू, प्रभूजी, एक एक विचारायचं होतं की आता आपण जे बोलतो की हे एक 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 स्थिती आपण जे म्हणतो योगारूढ आणि आरुढ. आरुवृक्ष वगैरे, तर ते ह्याच्यामध्ये जी आता जी आपण जसं म्हटलं की स्पेसिफिक अवस्थेमध्ये आपण योग साधना केली पाहिजे, हे हे श्रीकृष्ण उदाहरण देतात. पण जर समजा आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतलं तर ते म्हणजे असं म्हणजे असं कुठे आपल्याला जाणवून येत नाही. तर ती ती जी भक्तीची स्टेज आहे, एम आय राईट? बरोबर, अगदी बरोबर. ओके. अगदी बरोबर. आणि हीच गंमत आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा आपल्याला मल्टिपल फील्ड्स मिळतात, एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणाऱ्या मुलाकरता समजा सांगितलं बाबा केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, मेडिकल, हे 10-12 फील्ड्स आहेत तुझ्याकडे, तुला काय चूज करायचं, तर तो काय बोलणार,
मला काहीही माहिती नाही याबद्दल, तर तुम्ही मला ह्या सगळ्यांबद्दल माहिती द्या, मग मी बघीन मला काय आवडते आणि त्याप्रमाणे मी मार्गावरती पुढे जायचं ठरवेन. बरोबर आहे. मग आता इकडे कृष्ण काय करतोय, ह्या सगळ्या फील्ड्स बद्दल माहिती देतोय. आणि कृष्ण, कारण तो सुहृदम सर्व भूतानाम आहे, त्यामुळे तो नुसतं माहिती देत नाही आपल्याला, तर तो माहिती देताना तो हेही सांगतोय की कोणतं चांगलं आहे आणि का चांगलं आहे, आणि त्याच्यापेक्षा काय अजून चांगलं आहे आणि ते का चांगलं आहे. असं करत करत त्यांनी आधी सकाम कर्मयोग सांगितला, मग निष्काम कर्मयोग सांगितला, मग ज्ञान योग बद्दल थोडं सांगितलंय, आता ध्यान योग बद्दल सांगतोय, आणि नंतर तो भक्तियोगाबद्दल सांगायचा. तर त्यावेळी तो सांगेल की भक्तियोग सर्वोत्कृष्ट आहे म्हणून. आणि हा जो भक्तियोग आहे तो प्रॅक्टिस करणं अतिशय सिंपल आहे, आणि ज्ञानयोग किंवा ध्यानयोग प्रॅक्टिस करणं अतिशय डिफिकल्ट आहे. ज्ञानयोग आणि ध्यान योगामध्ये सक्सेसची गॅरंटी नाहीये, पण भक्तियोगामध्ये सक्सेसची गॅरंटी आहे. आणि असे बरेच कंपॅरेटिव्ह डिफरन्सेस आहेत दोघांमध्ये. तर आता आपण ती जी ध्यान योगाची स्टेज आहे ती शिकतोय आता. तर आपण बघितलेलं आहे, म्हणजे पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे तुकाराम सुद्धा मेडिटेशन करताना दाखवलंय, पण ते खरं मेडिटेशन नव्हतं, ते नाम संकीर्तन जप करायचं ते विठ्ठलाचं, कृष्णाचं, गोविंदाचं. तर त्या स्टेजला आपण एक अजून 17 श्लोक बाकी आहेत. 32व्या श्लोकाला एक अर्जुन प्रश्न विचारतो, आणि नंतर मग ह्या पूर्ण ह्याला कलाटणी मिळते. ह्याला एक फक्त तो थोडे श्लोक आहेत, आपण भक्तियोगाकडे लगेच पोहोचू आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 6व्या अध्यायाचा 15वा श्लोक. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. अनुवाद. हरे कृष्ण. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेले योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची म्हणजे श्रीकृष्णाचे निवास प्राप्ती करतो. आता हरे कृष्ण. काय झालंय की 10व्या श्लोकापासून 14व्या श्लोकापर्यंत कृष्णाने कुठे बसावं, कसं बसावं, मन कसं केंद्रित करावं, काय बघावं, काय बघू नये, आणि आपलं शरीर कसं ठेवावं, पोस्चर कसं असावं, आसन वगैरे याबद्दल सांगितलं. आता तो त्याच्या रिझल्ट बद्दल सांगतोय. आता तो की इतका तुम्ही कन्सिस्टंटली तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्यानंतर रिझल्ट काय मिळतो तो. ठीक आहे. तर युंजन सदात्मानं, युंजन म्हणजे ह्या प्रकारे एंगेज केलं. एवम, एवम म्हणजे असं आत्तापर्यंत जे सांगितलेलं आहे ते, म्हणजे आत्ता जे आधीच्या श्लोकापर्यंत सांगितलं त्या प्रकारे. सदात्मानम, सदा म्हणजे असं नाही की बाबा दिवसा 15 मिनिटं मी योग केला आणि नंतर ऑफिसला गेलो आणि मस्त मजा मस्ती करून पाहिजे ते खाल्लं, पाहिजे तर वायफळ गप्पा केल्या, पाहिजे त्या म्हणजे नॉनसेन्स गोष्टी बघितल्या वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी केला, तर ते नाही चालत. सदा म्हणजे कॉन्स्टंटली तुम्ही या प्रॅक्टिस मध्ये असला पाहिजे. जमलं तर 24 तास, नाही जमलं तर 12 तास, 14 तास, जे काय असेल ते, पण कॉन्स्टंटली असला पाहिजे. आत्मानं म्हणजे अगदी मन, शरीर, आपलं कर्म, ह्या सगळ्या गोष्टीने आपण ह्या मेंटॅलिटीने काम केलं पाहिजे. योगी नियत मानस, नियत मानस, नियत म्हणजे कंट्रोल्ड, अशा मनाने, कंट्रोल केलेल्या मनाने योगी जर का प्रॅक्टिस केली त्यांनी, तर काय होईल, शांतीम निर्वाण परमाम, त्याला परम शांती तर मिळेल आणि तो परम निर्वाण स्टेज मध्ये तो पोहोचेल. आता अजूनही तो कृष्ण इनडायरेक्टली स्वतःचे रेफरन्सेस देतोय. डायरेक्टली तो बोलत नाही की माझं जे स्थान आहे तेच परम स्थान आहे म्हणून, ते आता तो सांगत नाहीये. परम निर्वाणच्या स्टेजला पोहोचेल म्हणून मत संस्थामध्ये गच्छती म्हणजे भगवत धामाची अधिगच्छती, प्राप्ती करतो. ठीक आहे. आता आपण उलट झालं ना. आता आपण एक एक गोष्ट बघूया आपण ह्याच्यामध्ये. तर योगी नियत मानस म्हणजे कृष्णाने सांगितलेलं आहे. तर आधी काय झालंय, 6व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलंय, बंधुरात्मात मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः.
मन ज्यांनी जिंकलेलं आहे त्या व्यक्तीकरता त्याचं मन हे सर्वोत्तम मित्र आहे. आणि 10व्या श्लोकापासून 14व्या पर्यंत त्यांनी पूर्ण अष्टांग योगची जी प्रक्रिया आहे त्याचं एक समरायझेशन केलंय आणि पोस्चर्स, आसन वगैरे जे आहे त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता कृष्ण काय बोलतोय की ते नियंत्रण करण्याकरता ते प्रॅक्टिस करताना की शरीर, मन आणि क्रिया ह्यांनी जर का तुम्ही अष्टांग योगाचा नियमित अभ्यास केला आणि कन्सिस्टंट म्हणजे दररोज दररोज मी अर्धा तास करतोय हे पण कन्सिस्टंटच झालं, पण ते मग ते नियमित झालं. पण ते असं नाहीये की सदा नाहीये, ते म्हणजे कॉन्स्टंट नाहीये, ते कन्सिस्टंट असेल ते. तर दोन्ही पाहिजे, कॉन्स्टंट पण पाहिजे आणि कन्सिस्टंट पण पाहिजे. म्हणजे एक नेम बनवला तेवढा ते केला पाहिजे ते, पण तो नेम असा बनवायचा म्हणून नेम नाही बनवायचा, तर तो मॅक्सिमम बनवला पाहिजे. आणि ते केल्यानंतर योगी स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवू शकतो आणि शेवटी तो जिंकू शकतो. म्हणजे त्यांनी काय केलंय कृष्णानी, मनाच्या कॅरेक्टरिस्टिक सांगितल्या 6व्या 7व्या श्लोकामध्ये, त्याचं बेनिफिट सांगितलं, त्याला जर कंट्रोल केला तर. निगेटिव्ह सांगितले, जर त्याला कंट्रोल नाही करू शकलो तर ते कसं करायचं त्याची प्रोसेस 10व्यापासून 14व्या श्लोकापर्यंत सांगितली. आणि ह्या 15व्या श्लोकामध्ये त्यांनी त्याचं रिझल्ट सांगितलं की ते केलं तर काय होतं म्हणून. तर मन जे आहे हे आपण बोलतो की मनाला कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे, आणि ते खरं पण आहे. अर्जुन पण तेच बोलतो 33व्या श्लोकामध्ये, आणि कृष्ण त्याला अॅक्नॉलेज पण करतो 35व्या श्लोकामध्ये. पण असं नाहीये की मनाला प्रशिक्षण देता येत नाही, त्याला भलेही वेळ लागू शकतो, पण ते पॉसिबल आहे करणं. आणि ती जी प्रोसेस आहे जर का ती इम्पॉसिबल असती की मिनिंग अचिवेबलच नसती तर कृष्णाने सांगितलंच नसतं आपल्याला इथे. द फॅक्ट दॅट कृष्ण आपल्याला ती प्रोसेस शिकवतोय इट सेल्फ मीन्स की दॅट इज पॉसिबल टू बी डन. तुमच्या माझ्यासारख्याला ते डिफिकल्ट असेल, बट इट इज नॉट दॅट नोबडी कॅन अचीव इट, असं नाहीये ते. आध्यात्मिक कार्यामध्ये आपण सतत मन आपलं गुंतवलं तर प्रॉपरली मनावरती कंट्रोल होतो. आणि हे आपण नॉर्मल ह्याच्यामध्ये सुद्धा बघू शकतो. आधी जेव्हा तुम्ही भगवद्गीता शिकायला चालू केली त्याच्या आधी तुम्हाला कृष्णाकरता किती अट्रॅक्शन होतं, आणि आता वर्ष 2-3 वर्ष जी काय झालेली असतील, आता तुम्हाला कृष्णाकरता किती अट्रॅक्शन आहे. तर जेव्हा तुमचं कृष्णाच्या बद्दल अट्रॅक्शन वाढलेलं आहे, ह्याचाच अर्थ तुमच्या मनाला इतर गोष्टींचं अट्रॅक्शन कमी झालेलं आहे. ते म्हणजेच काय, तुम्ही मनावरती भलेही 5% असो पण तुम्ही कंट्रोल मिळवलेला आहे. तुमच्या मनाला आता ती तुम्ही ट्रेन केलेलं आहे की बाबा शनिवारी सकाळी भगवद्गीतेचा जेव्हा क्लास होतो त्यावेळी मला बाकीच्या गोष्टी काही करायच्या नाहीयेत, मला फक्त क्लास अटेंड करायचा. या ट्रेनिंगमुळे आता मन तुम्हाला सपोर्ट करतं. जेव्हा सकाळचे क्लास व्हायची वेळ होते त्यावेळी तुम्हाला तुमचं मन आठवण करून देतं, अरे क्लास आहे, चल लॉग इन करूया आपण लवकर, चल बघूया काय बोलतायत प्रभूजी. हा, हे ट्रेनिंग झालेलं आहे. तर कृष्ण तेच बोलतोय की त्याला त्याचं ट्रेनिंग तुम्ही रेग्युलर केलं तर मन तुमचा चांगला मित्र बनू शकतो. आता कृष्ण इकडे बोलतोय मत्संस्थाम अधिगच्छति, प्राप्ती होते. प्राप्ती कसली होते तर माझं जे निवासस्थान आहे ते. ओके. आता कृष्ण हे सगळं सांगतोय त्याच्या मागे आपण एक फंडामेंटल काय ते बघून घ्या. तर 4थ्या अध्यायाचा 11व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललेला, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. जे लोक ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे मी फळ त्यांना देतो. तर कृष्णाची जी कृष्णाकडे जर का व्यक्ती आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने कृष्णाला ध्येय जर कोणी बनवलं आणि त्याची प्राप्ती करण्याकरता जर प्रगती करायचा प्रयत्न केला तर कृष्ण स्वतःला ऍज अ गिफ्ट म्हणून त्या व्यक्तीला देतो. जर का कोणी व्यक्ती आध्यात्मिक प्रगती नाही पण भौतिक प्रगती करता कृष्णाकडे आला तर कृष्ण त्याला त्याप्रमाणे गोष्टी देतो. कधी कधी लोक म्हणजे काही लोक असताना वाटतं की सर्वोत्तम देव म्हणजे निराकार आहे. आकार जर देवाला असला तर तो देव नाही. पण ते काय करतात की कृष्णाला
भलेही सुप्रीम नाही मानत, सुप्रीम जे मानतात ते निराकार स्वरूपाला मानतात ते, पण ते कृष्णाचा वापर कशा दृष्टीने करतात की एक शिडी म्हणून वापर करतात. म्हणजे समजा आपण जमिनीवरती उभे आहोत आणि आपल्याला पहिल्या माळ्यावरती जायचंय, तर आपण शिडीचा वापर करू, पहिल्या माळ्यावरती जाऊ. त्यानंतर शिडी खाली पडो, शिडी तुटो, शिडी कोणी घेऊन जावो, त्याचा काही फरक नाही पडत त्या व्यक्तीला, कारण तो पहिल्या माळ्यावरती पोहोचलेला असतो. तशा प्रकारे कृष्णाचा वापर करायचा प्रयत्न करतात लोक ध्यान साधनेसाठी. कृष्णावरती ध्यान केंद्रित करतात आणि जेव्हा त्यांना वाटतं की आपण आता अल्टिमेट स्टेजला पोहोचलोय, त्यावेळी मग कृष्णाला निग्लेक्ट करायचं. ही त्यांचा ही पद्धत आहे. मग कृष्ण अशा व्यक्तीला सुद्धा त्याचं जे रिवॉर्ड असतं ते त्याप्रमाणे देतो. आणि कृष्णाकडे आपण ध्यान ठेवून करणं ही पॉझिटिव्ह संकल्पना झाली. निगेटिव्ह संकल्पना म्हणजे शून्यात ध्यान करणं, जे आपण बघूया इकडे. आता कृष्णाने इथे शांती निर्वाण परमाम हा शब्द वापरलाय. तर शांती म्हणजे कोणती शांती? तर युद्धभूमीवरती युद्ध न करणं आणि त्यामुळे जी शांती मिळेल त्या शांतीबद्दल कृष्ण बोलतोय का? तर तसं जर असेल तर योगी नियत मानसह, नंतर शुचो देशे प्रतिष्ठाप्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा काय आवश्यकताच नव्हती ना, की एका पवित्र स्थळी जा, तिथे अशा रीतीने बस, तशा पद्धतीने बस, अशा रीतीने बघ, इकडे बघ, तिकडे बघू नको, हे सगळं सांगायची गरज नव्हती. तर कृष्ण युद्धभूमीवरच्या शांतीचा संदर्भ देत नाहीये इकडे. कारण शांतता करार करणं किंवा कोणत्या शस्त्रांचा वापर करणं आणि शत्रूवरती बळजबरीने विजय मिळवणं आणि शांतता प्राप्त करणं, ही शांतता कृष्ण त्याबद्दल सांगत नाही. कृष्ण आपल्या आंतरिक इंटरनल शांततेबद्दल बोलतोय आता तो. जी शांती जी अशी आहे की मनाला वरती नियम ठेवून, रेग्युलेट करून, त्यावरती विजय प्राप्त करून नंतर जी आपल्याला शांती प्राप्त होते, ओके, ती शांती, त्याबद्दल कृष्ण बोलतो. आणि अशी शांती प्राप्त झाल्यावरती जी भौतिक वासना जी असते ना, ती आपली कमी कमी होत जाते आणि ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम आपल्या सगळ्या ज्या मटेरियल डिझायर्स असतात त्या संपूर्णपणे निघून जातात. त्या शांतीबद्दल कृष्ण बोलतो. आता आता एक अजून असा प्रिन्सिपल या श्लोकामध्ये येतोय. कृष्णाने निर्वाण परमाम हा शब्द वापरलेला आहे. तर निर्वाण परमाम, निर्वाण ह्या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपण बघून घेऊया. पण योग जेव्हा व्यक्ती करायला सुरू करते, त्याचं जे उद्दिष्ट जो असतं ना, त्याचं उद्दिष्ट असतं की भौतिक भौतिक सुविधा प्राप्त करण्याचं उद्दिष्ट नसतं. त्याचं असतं भौतिक अस्तित्व जे असतं ते, त्याचा लय करणं, ह्याच्याकरता योगाभ्यास केला जातो. तर म्हणजे काय झालं की स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक कोणत्या सिद्धी असतात ना, अनिमा लघिमा वगैरे बऱ्याच सिद्धी आहेत, त्यांची प्राप्ती करण्यासाठी जेव्हा व्यक्ती योगाभ्यास करतो तो खरा योगी नाही. 6व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच कृष्ण काय म्हणालेला आहे की जी व्यक्ती मनानी संन्यास घेतलेला आहे कर्मफलांचा, अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति, ज्यांनी कर्मफलाचा संन्यास घेतलेला आहे तो खरा योगी आहे. मग जेव्हा व्यक्ती शारीरिक स्वास्थ्य सुधारण्याकरता किंवा भौतिक सिद्धीची प्राप्ती करण्याकरता जेव्हा योग करते, तर तो योगी होऊच शकत नाही, कारण तो कर्म करून फल प्राप्त करायचा प्रयत्न करतोय. मग तो अनाश्रित कसा झाला? तो नंतर अजूनही एक असं आहे की लोकांना असं वाटतं की हे भौतिक जग आहे हे मिथ्या आहे, हे बाकी नंतर सगळं शून्यात जाणार आहे. तर ही शून्यत्व ही एक फक्त एक कल्पना आहे, तसं स्पष्ट असं काही नाहीये. आणि भगवंताच्या सृष्टीमध्ये शून्याचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये. आणि आपण 8व्या अध्यायाचे काही श्लोक बघू आपण पुढे एक दोन स्लाइड्स नंतर, ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की शून्य नावाची संकल्पना ही फेक आहे. एक भौतिक अस्तित्व संपल्यानंतर जेव्हा आपण भगवत धामात प्रवेश करू, त्यावेळी ती खरी योगाची पूर्णता आहे ती. हरे कृष्ण. आता आपण
कृष्णाचं जे कृष्ण बोललाय मत संस्थामध्ये गच्छती, तर कृष्णाचे जे स्थान आहे, परम स्थान आहे, त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. ह्याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला 8व्या अध्यायात मिळेल, नंतर थोडी 9व्या अध्यायात पण मिळेल, आणि 10व्या मध्ये पण मिळेल, 12व्यात पण मिळेल. तर भगवत धामाचं जे वर्णन केलंय कृष्णाने आणि संपूर्ण भगवद्गीतेमध्ये जे वर्णन केलेलं आहे, ते भगवत धाम म्हणजे असं ठिकाण आहे जे 15व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये कृष्ण त्याचं वर्णन करतो. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. पावक म्हणजे इलेक्ट्रिसिटी, शशांको म्हणजे मून, सूर्य इज सन. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. यद गत्वा मिनिंग ह्या पद्धतीने हे नॉलेज ठेवून जी व्यक्ती निवर्तनते, जी माझ्या धामी येते, ती न निवर्तनते म्हणजे ती परत येत नाही. ती कधी कुठे, की एकदा माझ्या धामी परत आलेली व्यक्ती परत पृथ्वीवरती किंवा भौतिक जगामध्ये ती परत येत नाही. आणि असं ते असं धाम आहे, तद्धाम, ते धाम असं आहे की ते परमधाम आहे, त्याच्यावरती काही नाहीये, आणि ते माझं धाम आहे. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. 8व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकामध्ये सांगितलंय, परस्तस्मात् तु भावो अन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. याहून अन्य म्हणजे 17, 18 आणि 19व्या श्लोकामध्ये कृष्णाने भौतिक जग आणि त्याचा लय कसा होतो त्याबद्दल समरीमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली. त्याच्या उलट आध्यात्मिक जगत आहे, तर त्या आध्यात्मिक जगताचं वर्णन 20, 21 आणि 22व्या श्लोकात केलेलं आहे. तर कृष्ण इथे सांगतोय, याहून अन्य म्हणजे त्या भौतिक जगतापेक्षा अन्य अशी एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे, म्हणजे इटर्नल आहे, ती कधी डिस्ट्रॉय होत नाही. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड, मटेरियल वर्ल्ड अशा गोष्टी आहेत. मटेरियल वर्ल्डचं डिस्ट्रक्शन होत राहतं, क्रिएशन डिस्ट्रक्शन कन्सिस्टंटली होत राहतं, पण स्पिरिच्युअल वर्ल्ड जसंच्या तसंच राहतं. 21व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, अव्यक्तोक्षर इत्युक्त तमाहु परमाम गतिम यम प्राप्य न निवर्तते तद्धाम परमम मम. परत तेच यम प्राप्य म्हणजे जे एकदा हे प्राप्य झाल्यावरती न निवर्तनते, परत तो कधी येत नाहीये. ते धाम कोणतं? तद्धाम, ते धाम परमम मम, माझं धाम आहे, ते परमधाम आहे. आणि ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून, अक्षर म्हणजे जे खाली पडत नाही म्हणून वर्णन केलं जातं, ते परम लक्ष म्हणून जाणलं जातं. ज्या स्थानाची प्रगती झाल्यावरती मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, ते माझेच परमधाम होय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अजूनही डिटेलमध्ये आपण बोलू जेव्हा आपण 8व्या अध्यायात जाऊ तेव्हा. 8वा अध्याय हा अतिशय फॅन्टास्टिक म्हणजे अनबिलिव्हेबली डिस्क्राईब केलेला आणि एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, एक छोटासा पॉइंट घेतलाय कृष्णाने आणि त्याचे मल्टिपल अँगल्सनी त्याला अनालाइज करून त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलंय. आता कोण पात्र आहे कृष्णाच्या धामी जाण्याकरता? तर कृष्णाने काय सांगितलंय की मच्चित्त मत्पर मत्स्थानम, माझ्या ठिकाणी जे मन चित्त त्याचं केंद्रित करतो, मला सर्वोत्कृष्ट ध्येय, सर्वोत्तम ध्येय मानतो, तो माझ्या स्थानी येऊ शकतो. तो शांती प्राप्त करू शकतो आणि परमधामाची म्हणजे कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावनाची प्राप्ती करू शकतो. ब्रह्मसंहिता हे अजून एक खूप इम्पॉर्टंट असं आपलं शास्त्र आहे. ब्रह्मानी स्वतः सांगितलेलं आहे ते. त्याच्यामध्ये ब्रह्म भरपूर त्यांनी डिस्क्रिप्शन केलंय कृष्णाबद्दल आणि कृष्णाच्या क्वालिटीज, कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल आणि कृष्णाचं जे धाम आहे त्याच्याबद्दल. तर कृष्णाच्या धामाबद्दल तो 37व्या श्लोकामध्ये बोलतो, गोलोक एव निवसत्य अखिलात्म भूत. म्हणजे भगवंत जरी आपल्या गोलोक धामामध्ये नित्य निवास करीत असले तरी ते आपल्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीद्वारे ते सर्वव्यापी ब्रह्म
आणि अंतर्यामी परमात्मा म्हणून सर्वत्र उपस्थित असतात. ह्याचा अर्थ काय? तर ब्रह्म म्हणजे काही लोकांना वाटतं की देव निराकार आहे. त्यांना वाटतं लाईट जे दिसलंय काही लोकांना, त्याला त्याला देव मानतात. तर ते रूप, ते स्वरूप जे आहे ते, आणि काही लोकांना वाटतं आपल्या हृदयात जो परमात्मा स्थित आहे तो अल्टिमेट आहे. तर ब्रह्मा स्वतः बोलतोय की ते जो लाईट आहे, जे ब्रह्म निराकार रूप आहे आणि जे परमात्मा रूप आहे, हे दोन्ही भगवंतांचीच रूप आहेत म्हणून. तर वैकुंठामध्ये म्हणजे आपण क्रिएशन बद्दल आता डिटेलमध्ये नको बोलूया, पण वैकुंठामध्ये किंवा वैकुंठाच्याही सगळ्यात वरती जे आहे त्याला गोलोक वृंदावन म्हणतात. त्या आध्यात्मिक विश्वामध्ये आपल्याला जर एंट्री घ्यायची असेल तर प्रॉपर ज्ञान असल्याशिवाय आपल्याला तिकडे एंट्री मिळत नाही, प्रवेश करू शकत नाही आपण. म्हणून प्रभुपाद नेहमी हेच सांगतात की कृष्ण भावना युक्त असं जी व्यक्ती कर्म करते तो खरा योगी आहे, तो परिपूर्ण योगी आहे, कारण त्याचे मन सतत श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये तल्लीन झाले असते. आणि हे तल्लीन झाल्यामुळे त्याला ददामी बुद्धी योगम तम, कृष्ण त्याला जे प्रॉपर नॉलेज आहे ते तो देतो आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या धामी एंट्री मिळते त्याला इकडे. श्वेताश्वतरोपनिषद म्हणून अजून एक उपनिषद आहे ज्याच्यामध्ये एक वाक्य दिलंय, तमेव विदित्वाती मृत्युमेती. त्याचा अर्थ आहे की केवळ भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान झाल्यानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातनं पार पाडू शकतो. आपण हा एक छोटासा कॉन्सेप्ट आहे तो जरा फक्त बघून घेऊया, अतिशय समरी लेवलवरती. तर 3 प्रकारचे योग आतापर्यंत आपण शिकलो, अजून भक्तियोग शिकायचा बाकी आहे, तो 4था झाला. तर कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग ह्या प्रक्रियेमध्ये पॉझिटिव्ह पण आहेत पण त्यांच्यामध्ये दोष पण आहेत. तर प्रत्येक प्रक्रिया जी आहे, प्रत्येक प्रोसेस जी आहे, त्याचे धोके काय आहेत की एक मटेरियल बेनिफिट मिळवायचा हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचा, त्या प्रोसेसचा. त्यामुळे ते प्रोसेसेस धोकादायक आहेत, कारण ते एवढं मोठं आणि स्ट्रॉंग असं प्रलोभन देतात जे ते ज्याला नाही बोलणं व्यक्तीला मुश्किल पडतं. तर ते काय आहे ते बघूया. तर सकाम कर्मयोग जेव्हा करतो व्यक्ती, त्यावेळी कर्माची जी फळं असतात त्याच्याशी त्याचं लिंकिंग चालू होतं. ती फळं मिळवण्याची आणि त्या फळांचा उपभोग घेण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते, म्हणून एक ती आसक्ती निर्माण होते. कर्म करायचं तर फळ मिळतंय म्हणून, फळची आसक्ती नसेल तर कर्म करणार नाही. ज्ञान योगामध्ये काय होतं की ते ब्रह्मरूप जे निर्विकार रूप आहे कृष्णाचं, त्याच्यामध्ये विलीन होण्याची इच्छा निर्माण होते. आणि ते करण्याची इच्छा का निर्माण होते? तर व्यक्ती ह्या भौतिक जगाला कंटाळलेला असतो. म्हणजे कसं आहे की एक निगेटिव्ह ऍटिट्यूड डेव्हलप झालेला आहे, म्हणून मुक्ती हवी आहे त्याला, म्हणून भौतिक जगाच्या बाहेर जायचं. तर इन्स्टेड ऑफ दॅट एक पॉझिटिव्ह जर गोष्ट असेल तर व्यक्तीला तिकडे जाण्याचं एक चांगलं इन्स्पिरेशन मिळू शकतं, जे ज्ञान योगामध्ये मिळत नाही. अष्टांग योगामध्ये काय होतं, व्यक्तीला एक सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा निर्माण झालेली असते आणि ज्याच्यामुळे त्याला ती सिद्धी प्राप्त करून त्याचं मटेरियल बेनिफिट मिळवायची पण एक इच्छा झालेली असते आणि ती बेनिफिट एन्जॉय करण्याचा सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह ठेवला जातो, ज्यामुळे अष्टांग योग केला जातो. पण भक्त जो असतो, भक्ती योग जो करतो, तो फक्त श्रीकृष्णाचा सेवक बनण्याची इच्छा ठेवतो, तो तसाच राहतो आणि त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये स्वतःचं मन कॉन्स्टंटली अटॅच करून ठेवतो. त्यामुळे त्याला ह्या भक्ती योग्याला हे सगळे अडथळे निर्माण होत नाही आणि त्याला ते टाळता येतात. आता आपण तसा वेळ झालेली आहे, मी 2-3 मिनिटं घेतो फक्त तुमची अजून. तर ब्रह्म निर्वाण आणि निर्वाण परम हे 2 शब्द वापरले गेलेले आहेत. तर निर्वाण म्हणजे काय? तर निर्वाण जनरली काय होतंय की भगवद्गीतेमध्येच कृष्णाने 2ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये म्हणजे 72व्या श्लोकामध्ये
आणि 5व्या अध्यायाच्या 24, 25 आणि 26व्या श्लोकामध्ये कृष्णाने हा शब्द वापरलेला आहे. आणि जिकडे जिकडे वापरला आहे तिकडे ब्रह्म या शब्दाशी त्याचा संबंध होता. ब्रह्म निर्वाण झालेला आहे. तर निर्वाण हा शब्द जनरली आपण कुठनं ऐकलेला असतो, तर बौद्ध तत्वज्ञानाद्वारे आपण हा ऐकलेला असतो. तर बौद्ध धर्म जेव्हा जन्माला आला त्याच्या हजारो वर्षांआधी कृष्णाने भगवद्गीता सांगितलेली, आणि त्या भगवद्गीतेमध्ये ह्या 4 श्लोकांमध्ये म्हणजे 2:72, 5:24, 25:26 आणि हा 6व्या अध्यायाचा 15वा श्लोक, ह्याच्यामध्ये निर्वाण हा शब्द ऑटोमॅटिकली वापरला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला कळून येईल की निर्वाण हा काही बौद्ध धर्माच्या फिलॉसॉफी मधनं उगम पावलेला शब्द नाही. पण त्याचा शब्दाचा अर्थ काय आहे त्यांच्या दृष्टीने, काय की भौतिक अस्तित्व जे आहे त्याला संपूर्णपणे त्याचा विनाश करणं, त्याचा लय पावणं, ह्याच्यामध्ये ते बोलतात की तो अल्टिमेट बेनिफिट आहे, ते अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे ते जर तुम्हाला करतं तर तुम्ही यशस्वी आहात, ते जर नाही केलं तर तुम्हाला यश नाही मिळालं. तर ते का निर्माण होतं तशी थॉट प्रोसेस, कारण त्यांना असं वाटतं की हे जग जे आहे हे संपूर्ण दुःखाचं स्थान आहे, जे एका दृष्टीने बरोबर आहे. कृष्ण पण भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये तेच बोलतो, दुःखालयम अशाश्वतम म्हणून. तर ते बरोबर आहे. पण असं नाहीये की ह्या जगामध्ये राहून आपण पॉझिटिव्ह कृष्णाची भक्ती करू नाही शकत. म्हणून ह्या जगामध्ये राहून जर कृष्णाची आपण भक्ती करू शकलो तर ह्या जगाचा उपयोग आपण कृष्ण भक्ती, कृष्ण सेवेकरता व्यवस्थित करू शकतो. मग ह्याच्यामध्ये नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची काही गरज नाहीये. पण ती लोकांचा नकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे ह्या जगातनं कसे तरी बाहेर पडायचे हे त्यांचं ध्येय बनतं. आणि कृष्णाने सांगितलेलं की निर्वाण परम ह्याची प्राप्ती होते मग संस्थामध्ये गच्छती, म्हणजे की हे जे निर्वाण आहे त्यापेक्षा एक अजून एक चांगलं निर्वाण आहे, जे म्हणजे परम निर्वाण आहे, जे सर्वोच्च असल्यामुळे हे भौतिक शरीर, भौतिक इंद्रिय यांच्याही पलीकडे आहे. आणि तो जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक दृष्टिकोन आहे. तर व्यक्ती काय होतं की कृष्णाचं जे धाम आहे, सर्वोच्च स्थान आहे, त्याच्यावरती जर लक्ष केंद्रित करून जर त्यांनी मार्ग पुढे पुढे जायला प्रयत्न केला त्यांनी, तर ते पॉझिटिव्ह आहे. नाहीतर काय होतं, एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि ती गोष्ट कशी आहे हे माहिती नाहीये, तर मग त्याचा प्रोबॅबिलिटी वाईज ते सुद्धा फेल होऊ शकतं. आता बऱ्याच लोकांना जेव्हा एका जॉब मध्ये त्रास होतो, कंटाळा येतो आणि त्यांना सोडायचं असतं, त्यांना कसं बस त्या जॉब म्हणजे त्या कंपनीतनं सुटायचं असतं. पण त्यांना ह्याची गॅरंटी नसते की दुसऱ्या कंपनीत गेल्यावरती हा प्रॉब्लेम होणार नाही म्हणून. पण त्यांना काय असतं, ते नंतरचा प्रॉब्लेम नंतर बघू, आत्ता मला इकडनं सुटका हवी आहे. तर हा ऑब्जेक्टिव्ह निर्वाण ह्या शब्दाद्वारे अचीव केला जातो. बट इट इज नॉट नेसेसरी की निर्वाण तुम्हाला ज्या स्टेजला जाईल दॅट इज द बेस्ट स्टेज. पण कृष्ण काय बोलतोय की जर का तो मतपरह मतचित्त जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला परम निर्वाण ची प्राप्ती होते. आता एक छोटस आपण उदाहरण बघूया की एखादी व्यक्ती जर आजारी पडलेली असली तर त्याला काय होतं, तो आजार इतका त्रास देत असतो की त्याला असं वाटत राहतं की आपल्याला लवकरात लवकर आजारातनं सुटका मिळावी म्हणून. त्याला आजाराच्या सुटकेनंतर त्याच्या पलीकडे त्याला काय करायचं, ही इज नॉट बॉदर्ड अबाउट इट. त्याला फक्त आजारातनं सुटका हवी. पण समजा आपण सांगितलं की रे तुझा आजार 21 दिवसानंतर बरा होणार आहे, त्यानंतर तू एका आठवड्यामध्ये अतिशय सुदृढ होशील, मग तू अगदी सायकलिंग करू शकशील, व्यायाम करू शकशील, खेळू शकशील, हे खाऊ शकशील, ते खाऊ शकशील वगैरे. हे जेव्हा त्याला आपण त्याची रियालिटी देतो की आजारी म्हणजे तुझा आजार गेल्यानंतर काय होईल म्हणून, तर मग त्याला काय होतं, एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्याच्यामध्ये की मला आजार फक्त दुःख होते म्हणून निर्माण घालवायचं नाही, तर आजार गेल्यानंतर मला जे पॉझिटिव्ह दिसतंय त्याच्या करता सुद्धा मला आजार घालवायचा. आणि ही पॉझिटिव्हिटी कृष्ण इथं निर्वाण परमाम थ्रू देतोय आपल्याला. सांगतोय की ठीक आहे, तुम्हाला भौतिक गोष्टीचा कंटाळा आलाय, नो प्रॉब्लेम, बट तुम्ही माझ्याकडे येण्याचं जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ठेवला तर तुम्हाला भरपूर मोठा बेनिफिट मिळू शकतो, जो तुम्हाला म्हणजे भौतिक तुमचं गेल्यानंतर तो त्रास आहे तो बंद होणारच आहे, पण तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह पण मिळणार आहे.
हे इकडे कृष्ण याच्याद्वारे सांगतो आपल्याला. प्रभू म्हणजे फायनली कन्क्ल्युशन असे डिफरन्स जो आहे ब्रह्मनिर्वाण आणि निर्वाण परम, याच्यामध्ये निर्वाण परम म्हणजे पर्पस माहित नसतो आणि ब्रह्मनिर्वाण मध्ये वी नो द पर्पस. बरोबर आहे. तिकडे सुद्धा पर्पज माहिती असतो, बट दॅट पर्पज इज नॉट अ परम पर्पज. मिनिंग तो इंटरमिजिएट झाला, की एखादी गोष्ट नको आहे म्हणून त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट मागतोय, पण ती मागताना आपण हा नाही विचार करत की त्यापेक्षाही अजून चांगली गोष्ट कोणती आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण.